बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ मराठी साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांची रातवा. काळ्या कुट्ट निबिड अशा भर मध्यानीच्या भर रात्रीची मनावर दडपण आणणारी, आकाश पोकळीपर्यंतची भरून राहिलेली एकांत, घुई अशा किनाट आवाजानं विलक्षण गुणगंभीर बनलेली घन काळोखी काळस्थिती. ज्या रान वाऱ्यात, रूप वेल्हाळ निसर्गात, कृषी संस्कृतीच्या जीवन रहाटीत माझं पाऊल वाटावळणाने बळ घेत राहिलं, त्या सर्व समरूपांना मनपूर्वक अर्पण. रातवा प्रकरण पहिले. गुडूप अंधाराचं घर कसं असतं ते पाहायचं झालं तर आमचं घर पाहावं. ते घर तरी कसं म्हणायचं? अंधार कोठडीच. घर तरी केवढं? एवढंच, लहान खोरं, चिनूपटानं. त्याला सोपा नव्हता की परडण होतं. 4-5 माणसं बसली की थिटं पडायचं. तिथंच चूल, तिथंच भात सडायचं भान, तिथंच दळणाचं जातं. वर कात्रा-बोत्रांची वलन लोंबत असायची. भिंतीला लागून माचोळी, त्यावर धान्याची कुडीकं कशीबशी स्वतःला सावरीत कड सोशीत राहायची. चुलीच्या भानुशीवर गाडग्यांची उतरंड कलंडून असायची. वरच्या आढ्याच्या धाकानं घुसमटून गेलेला धुराटलेला पोटमाळा होता. त्यात अंधाराचा बागुलबुवा लपून बसलेला असायचा. शेणी आणि गवत कडबा कोंबून ठेवलेला असायचा. पोटमाळ्याच्या चिवाट्या खालून अंधारी धुरानं पार धुरकटून गेलेल्या असायच्या. उंदरांची खसखस सतत ऐकू यायची. या मदघराला लागून एक छोटीशी हातपाय दुमडून बसलेली खोली होती. तिथं सारी अडगळ भरलेली असायची. तिकडं पाहिलं तरी भीतीचा काटा अंगावर यायचा. वारा यायला कुठेच खिडकी नव्हती की साधी फट नव्हती. घराभोवतीनं सारी हागणदारी. याच आमच्या घराच्या भिंतीपलीकडं चुलत्यांच्या अशाच अंधार कोठड्या. समोर 1.5 वावची छोटीशी कुडामेडीची छपरी, तिथंच न्हाणीचा आडोसा, बाजूला कोंबड्यांची खुराडी आणि शेरडा कोकरांच्या लेंड्या मुतांचा उग्र वास येणारी खोपटी. दारातून खाली जाणारं बोळकांड. या बोळकांड्याच्या दोन्ही बाजूनी खुराड्यासारखी 10-15 घरं. या बोळात घाण पाण्याचा सतत कुजकट वास येणारा खतखत खातेरा. त्या खातेरातून माणसं, गुरंढोरं, शेरडं कोकरं यांची जा ये. कोंबड्यांनी उकरलेला खातेरा आणि त्यावर घोंगावणारी डासांची जनता. यालाच गाववाले नलगेवाडा म्हणत. आमच्या गल्लीला असे 2-3 वाडे होते. एक शेळकेवाडा, दुसरा नलगेवाडा, तिसरा नाईकवाडा. ही तर चिंचोळ्या बोळक्यांची घनचक्कर वस्ती. पण याला वाडे का म्हणत होते याचं मला कोडं काही सुटत नव्हतं. गावात आणखी 3 वाडे होते. एक सावकारवाडा, दुसरा पाटीलवाडा आणि तिसरा त्र्यंबकवाडा. हे वाडे तर भले मोठे, फरसबंद, चिरेबंद, चौसोपी आणि 12 खणी. भीती वाटावी अशा भिंती आणि भले मोठे दरवाजे. इथली माणसंही तशी वजनदार, गावावर वचक असणारी. सारी रयत तिथं दबकत वावरायची. येणाऱ्या खातेरानं ज्यांची कळा घालवलेली आहे अशा जुन्या पाण्या कौलारू घरांच्या बोळातल्या वस्तीला वाडे का म्हणतात याचं उत्तर मात्र सुटत नव्हतं. आमच्या गावाच्या मध्यभागी उंचावर श्री नीलकंठेश्वराचं देऊळ आहे. खूप मोठा असा त्याचा पसारा. सभोवती लांब रुंद पडव्या, ऐस पैस सभामंडप. महादेवाच्या पिंडीचा मुख्य गाभारा तो वेगळाच. त्याच्या वरच्या कळसावर वाऱ्यात फडफडणारी भगवी पताका कुठूनही दिसे. या देवळाच्या समोर ज्योतिबाचं जुन्या बांधणीचं देऊळ आणि समोरच्या पटांगणाच्या दक्षिण कोपऱ्यात
शाळेच्या पाठीमागं उघड्यावरच कमरे इतक्या उंचीचा बिचारा हनुमान शांतपणे उभा असलेला. फुललेली चाफ्याची झाडं, बहरलेलं हिरव्यागार पानांचं बेलाचं झाड यांनी इथला परिसर ऊन सावल्यांचा खेळ खेळत असल्यासारखा भासे. या पटांगणाला पाठमोरं ठेवून चावडी आणि शाळा आपापल्या गोंगाटात रमलेल्या असायच्या. त्यांच्यासमोर असला चौक म्हणजे चावडीचा टेक. या टेकापासून 3 गल्ल्या फुटतात, 2 उगवतीला जातात. त्यातील एक परीट गल्ली, दुसरी पाटील गल्ली. एक मावळतीला फुटते, तिला कंठापूर म्हणत. कंठेश्वराच्या देवालयाच्या डावीकडे उत्तर बाजूला एक मोठा तलाव निवांतपणे असल्यासारखा वाटला तरी साऱ्या गावाची वर्दळ तिथं. तिथल्या प्रचंड वडाच्या हिरव्या पसाऱ्यानं आणि उंच पिंपळाच्या लहरणाऱ्या चकचकीत पानामुळं तलावाला शोभा आलेली. या तलावाच्या पायशाला हिरवीगार शेती, तर उशाला मावळतीच्या डोंगराची छानशी धनगर टेकडी कशी मनात भरते. तळ्याची पाळी ओलांडली की लहान खोरी तळ्याची वाडी लागते. असा हा माझा गाव. या गल्लीच्या टोकापासून त्या गल्लीच्या टोकापर्यंत एका दंडीनं घरं असलेला, इथून तिथून एका आढ्याचा, कौलारू घरांचा, गाव पांढरीला लागूनच जीव लावणारी गावंदर, गावच्या या शिवेपासून त्या शिवेपर्यंत वळसा घालून वाहणारी वारणामाई, तिन्ही बाजूनी दिसणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा, त्यांच्या माथ्यावर विसावलेला निळ्या नभाचा गोल घुमट, उगवतीच्या फिफिऱ्याच्या डोंगरावर उगवलेला गोजीरवाणा सूर्यनारायण वारणा खोरा ओलांडता ओलांडता दमून जातो आणि थकून मावळतीच्या साताळीच्या डोंगरावर माथा टेकतो. उंच उंच डोंगर, उंच उंच आकाश, दूरवर असलेला नदी किनारा, एवढ्या परगण्याला नजरेतून टापूत ठेवून साताळीच्या डोंगर कुशीत नांदणारा हा माझा गाव. भेडस गाव हे त्याचं नाव. आडवळणी, आडमार्गी, दुर्गम मुलखात, ऐन पावसाळ्यात बाहेरच्या जगाच्या वाटाच पार पुसून टाकलेल्या. एरवी पायवाट ही धड नसायची. 15-20 मैल चालत जावं तेव्हा कुठं बाहेरच्या जगाची कच्ची वाट लागायची. बाहेरच्या जगाचं कसलंच वारं इथं पोचलेलं नसायचं. वारणाकाठी सह्याद्रीच्या डोंगर कपारीच्या चिमुऱ्यात आपल्याच नादात वसलेला माझा गाव. या गावाच्या कंठापूर गल्लीतील शेवटच्या टोकाला गपगुमान असलेला आणि फारसा माजूर नसणाऱ्या घरात माझा जन्म झाला. शेरडा कोकरांच्या लेंड्या मुतात आणि अंधाराच्या सोबतीनं माझं बालपण रांगत गेलं. वडील चंद्राप्पा पण माणसं चंद्रुदा असं म्हणत. ते ठार आडानी. घराण्याचा शेंडा बुडका अक्षरांच्या दुनियेपासून कितीतरी योजनं दूर. जणू अक्षरांचा आणि आमच्या घराण्याचा सुतराम संबंधही नव्हता. अक्षरांचा गाव आपल्यासाठी नाहीच हीच मुळात घट्ट राहिलेली धारणा. 33 कोटी देवाने 18 विश्व दारिद्र्य या घराण्याच्या पदरी बांधलेलं आणि या घराण्यानंही पदरी पडलं आणि पवित्र झालं असं म्हणून घराच्या अंधाराच्या सोबतीला या दारिद्र्याला ठेवून घेतलं होतं. पण आमचे दादा करारी होते. दादा अडाणी, अशिक्षित पण कष्टाळू होते. त्यांच्या 5वीला गरिबी पुजलेली होती. दादांना कळायला लागलं आणि त्यांचे वडील त्यांना पोरके करून निघून गेले. आई भाबडी, कुडामिडीच्या छपरातलं त्यांचं जीणं होतं. पदरी जमीनही पुरेशी नव्हती. 2-3 महिने पुरेल एवढंच उत्पन्न निघायचं. एखादं कुडीकं भरायचं, पोटाला चिमटा द्यायचा आणि दुसऱ्याच्या रोजगारला जायचं. उभं वर्ष याच विवंचनेत जखडून टाकायचं. त्यांना राबणं एवढंच माहीत होतं. कधी ते उसंत घ्यायचे नाहीत. आई वडिलांकडून 2 दिवस आधार मिळेल असं काहीच मिळालं नव्हतं. निराधारासारखं वाटेला जीणं दिलं याची बोच त्यांना असायची. त्यामुळं त्यांचा स्वभाव चिडचिडा आणि करडा बनला होता. पण कष्टाला जुंपून घेण्यात त्यांनी कधीच कसूर केली नाही. 4 चौघांसारखं बाळपण मिळालं नाही. कळायला लागल्यापासून गरिबीचे चटके बसत आलेले. तरीही कामाला लागले की वाघच होते. त्याने मिळेल तो पैसा गाठीला बांधून ठेवला. मोलमजुरीनं थोडी उसंत मिळाली की रानामाळातले दगड धोंगडे गोळा करायचे. त्या दगडधोंड्याची चिखलमातीत स्वतःच्या हातानं एक भिंत उभी केली. रात्रीचंच राबून हा चिखलमातीचा आसरा मांडला.
एकेका गाडग्या मडक्यानं उतरंड उभी राहत गेली. चुलीच्या भानुशीला काजळी धरणारा का होईना दिवा जळत राहिला. आडं पाखाड्याने घराचं घरपण दिलं. उस टेकायला सावली मिळाली. याच घराच्या अंधारात आम्हा 8 भावंडांचे पाळणे हल्ले. नावाच्या घुगऱ्या कशा तरी शिजल्या. आम्हाला नकळत सटवीनं आमच्या कपाळी कसला कसला लिखा लिहिला. आमचं जगणं आम्हाला चिकटलं गेलं. आमच्या आईला बाळंतपणात बाजलं मिळालं नाही की फाटकं तुटकं खाटलं मिळालं नाही. बाळंतपणाच्या दुसऱ्या दिवशीच कामाच्या रगाड्यात चिंबून जाई. 2 घासही पुरेसे नसायचे. बाळांच्या नशिबी पटकुरं असायची. असल्या आबाळीत ही पोरं जगत राहायची. मोठ्या घरी पोरं जगत नसत तेव्हा मांगाच्या चांगूबाईकडे द्यायची. ती जगली वाचली तर तिला कोंडा देऊन ती पोरं मोठ्या घरात आणत. अशी कोंड्यावरची पोरं या गावात मोठ्या मोठ्या घरात होती. जिथं दात आहे तिथं चणं नसायचं अशातली गत. पण आम्हाला कधी मुडदूज झाला नाही की बाळगुत झालं नाही की कोंडा लागला नाही. आम्ही 8 भावंड जेव्हा जन्मलो तेव्हा पहिल्यांदा डोळे उघडले तेव्हा जगातलं पहिलं काय दिसलं असेल तर तो या घरातला जीव गुदमरून टाकणारा अंधार आणि बोळातला खातेरा. लोंबणाऱ्या मळकट शिंक्याकडे कुतूहलानं पाहत राहणं हाच चाळा, तेच मनोरंजन. आईचा डोळा चुकून पोटानं सरकत सरकत उंबरा ओलांडून खाली पडलं की बाहेरच्या जगाचं पहिलं दर्शन घडायचं. पुढं बाळमुठीतला घास पळवणाऱ्या चिवकाऊचं अंगण नव्हतं की पाठीमागं आभाळीचा चांदोमामा लपायला निंबोणीचं झाड असणारं परडंही नव्हतं. रांगायला आलं, पायात नेट आला की दादा शेरडा कोकरांच्या मागं पिटाळायचे, म्हसरांच्या मागं लावायचे. बिरड्याची फाटकी कुडती घालून थंडी वाऱ्यातनं आम्ही बी गपगुमान जायचं. म्हसरांच्या मागनं हेलपाटत धावायचं. म्हसरं रडकुंडीला आणायची. दुसऱ्याची म्हसरं राखणला घ्यायची. थोडंसं पुरस्वदा झालं की भांगलणी टोंगलणीला जुपायचे. मग हळूच औतपाण्यात गुंतवून टाकायचे. जडभारी कामानं दमछाक होऊन जायची. पुरतं कळायच्या आत असं कामाच्या रिंगाट्यात रगडून जावं लागायचं. त्यामुळं बाळपणातली हौसमौज आमच्याकडे फिरकलेलीच नसायची. असं आम्ही 8ही भावंडांच्या कपाळी थोड्याफार फरकानं हेच रिंगाट आलेलं होतं. गल्ली गाव क्वचितच आमच्या वाट्याला आलेलं असायचं. पण गाव शिवार, रानमाळ, डोंगरदरे यांची आमच्या बालमनावर भुलावण पडायची. आमच्या घरी 18 विश्व दारिद्र्य असलं तरी अवतीभोवतीची रानदौलत पाहून भूखी विसरून जाई. सुग्या सुरू झाल्या की आमचा दुकाळ कमी होई. दादा लोकांच्या काढणी मळीला जात. सुगीत रात दिन राबत. तेवढ्यापुरतं का होईना दळींदर दूर होई. गोरगरीब या सुगीची वाट पाहत राहे. खरं तर पीक काढणी म्हणजे एक हंगाम. केवढा उत्सव असतो. केवढा आनंद, केवढा हुरूप, कोण उत्साह. तहान कसली, भूक कसली, तो तर देवाच्या देण्याचा उत्सव. या देण्यानं जो तो तृप्त, कृतज्ञ, ते आभाळघडीचं दान घेण्यात जो तो रमून गेलेला असतो. घरदार कसं या उत्सवात दंग झालेलं असतं. पोराबाळांचा उत्साह उतू चाललेला असतो. दिवस गजबजत असतो. रात्र मळण्याने गजगजत असते. चांदण्यातील काढणी मळणी तर अपूर्व आनंदाची. आम्हाला अप्रूप वाटायचं. ज्यांना गावात घर नाही, शिवारात शेत नाही अशी माणसंही परमेश्वराच्या या दौलतीनं आपलं दैन्य विसरतात. या अपूर्व सोहळ्यात सामील होत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर नवा उजाळा आलेला असतो. बैतं बलूत हरकून गेलेलं असतं. भिकार खाकाऱ्यांच्या झोळ्यांना नवी जाग आलेली असते. वाण्या उद्म्यानं पडणारी स्वप्न भरल्या हंगामाची असतात. फिरस्त्यांना खळ्या दळ्यातली ही दौलत आपलीच वाटते. आणि खरंच आहे ते. पिकलं रान तर जाईल वान. गाता गळा आणि पिकला मळा असल्यावर काय ऊन मग. आमचंही तसंच होतं. शेतकऱ्यांच्या घामानं मातीचं सोनं झालेलं असतं आणि त्याच भरवशावर जीव जीवाणू जगत असतात. शेतकऱ्याच्या घामावर विश्वास ठेवून किडमुंगी जगत तगत असते.
त्याच्या या घामानं मातीला माती पण, आभाळाला आभाळ पण आलेलं असतं, जीवाला जीव पण लाभतं. म्हणूनच पशुपक्षी प्राणी जळथळ जगण्याची इच्छा धरून जगत असतं. या जगण्याला तुस लागू नये म्हणून, चराचराच्या विश्वासाला ढळ पोचू नये म्हणून शेतकरी राजा राबत असतो. उन्हात तळत असतो, चिखल पाण्यात जगणं मळत असतो, आपलं जीनं पणाला लावत असतो. नव्या किमयेचं जग रानामळात उभं करीत असतो. या नव्या निर्मितीत त्याला आनंद होत असतो, रमत असतो, रंगत असतो. काळ्या मातीत तरारलेली हिरवी दुनिया पाहून त्याचं निरागस अंतकरण बेहोश होऊन जातं. दिवस बदलतात, ऋतूचं चक्र फिरत राहतं. दिसा मासाने नव्या रंगारूपाने नटलेली ही दुनिया, हे त्याचं लसलसतं जगणं असतं. आम्ही त्यात हरवून जात असू. पण हे यज्ञकर्म करताना खूप काही शेतकऱ्यांच्या हातून निष्ठून जातं, सांडतं, लवणतं, झडतं, पडतं. घास रूपानं पोटात जाईल तेच त्याचं असतं, हक्काचं, मालकीचं. भरल्या मापाची शिगोशीग ही त्याची नसतेच मुळी. लाख वाटा फुटतात, पण कितीही उनदुनं झालं तरी त्याला खंत नसते, खेद नसतो, वैषम्य नसतं. त्याला त्याच्या भरल्या दौलतीचा जमा आणि खर्च याचा हिशोब नसतो. तसा हिशेब करायला त्याला उसंतच नसते. येईल क्षण तो कष्टानं वेचणं एवढंच त्याला माहीत असतं. त्याच्या ओट्या पदरात किती आलं गेलं याचं त्याच्याकडे गणित नसतं, कारण सर्वांचा तो पोशिंदा असतो. मी माझ्या कळत्या वयापासून पाहत आलोय, ग्रामीण जीवन किती मोकळं चाकळं असतं, रान झऱ्यासारखं निर्मळ असतं. निसर्गाचं दातृत्व त्याच्या नसानसात भिनलेलं असतं. तो त्याचा सहज भाव असतो. पेरणीपासून ते खळ्या दळ्यातल्या राशीपर्यंत आणि तिथून कणग्या टोपल्यांच्या भरणीपर्यंत किती सरावं, किती ठरावं याची गंतीच नसते. पेरणीसाठी कुरी जडली की सुतार मेटावर तिची पूजा केली जाते. तिथं बेऱ्याचं पहिलं दान घडतं. या देण्यालाही माप नसतं. सार सार ढाळ, पसा कुडसा माहितीच नसतो. सार देणं घेणं सुपानं. एकदा कुऱ्या पुजल्या की पेऱ्यासाठी बोलतेदार अंगणात उभे असतात. ज्यांचा नित्य कामाच्या जडणीसाठी हात लागतो त्यांच्यासाठी हे हक्काचं दान असतं. त्यांनी यावं, खळदळ पिकावं अशीच मनोमनी धारणा असते. पेरणीच्या बियाणातला पेरा त्यांनी नेला तर समाधानच असतं. साऱ्याने हात लावलेला असतो. म्हणून तर हा पेरणीचा सोहळा. कुणी अवतं जडवून घडवून दिलेले असतात, कुणी विळे फाळ परजून दिलेले असतात, कुणी वाली दोरखंड दिलेलं असतं, कुणी मोठ नाडे बांधून दिलेले असतात. कुणामुळे गाडग्या मडक्यांच्या उतरंडी घराला घरपण देत असतात. सणासुदीला ठाकर सोनारांची आठवण तर 5वीलाच पोचलेली. खास बियाण्यासाठी वर्षभर लिंपून जपून ठेवलेली कणग्या टोपलीची पेरणीच्या हंगामात फोडली जातात. कुणी मागतकरी येतं, घेऊन जातं. कुणी पैरकरी येतो, तसाच लाटतो. पै पाहुणं अडून नडून येतात. पेरणी तटली आहे म्हणून खोळ भरतात. शेजार पाजाऱ्यांची वर्दळ सुरू होते. गाव कुसाकडं आशेनं पाहणारी माणसं दारात उभी राहतात. त्यांचा काळ निघतो. अशातच शेताभातात एकच गोमकाला उडतो. पेरण्यांची घाई चालते. अवतानी शिवार गजबजून जातं. पेरे होतात. शिवार कसा नुळनुळीत बनतो. शेतकऱ्यांच्या काळजात समाधान मावत नसतं. त्याच्या झटण्याचं कष्टण्याचं चिज झालेलं असतं. पेरा झाला की सारं जग जिंकण्याचा आनंद त्याला होत असतो. काळ्या ढगांनी आभाळ व्यापलं की त्याच्या आनंदाला पारावारच उरत नसतो. पावशा गोची साध रानात घुमत असते. पेरा होतो. बियाणं मातीच्या पदराखाली लपतं, पण त्याच्याही पाठपुराव्यासाठी किडा मुंगी फिरत असते. चिमण्या कावळे टपलेले असतात. कोंबडी कुकडी दाणं टिपत असतात. शेरडं कोकरं उधळ माधळ करीत असतात. बिचाऱ्या शेतकऱ्यांचं काळीज हलत असतं.
काही वेळा माय मातीच बियाणं पोटात घेऊन बसते आणि मग दुसऱ्या बियाण्यासाठी बिचाऱ्या शेतकऱ्याला धावाधाव करावी लागते. कधी पाऊसच वैरी बनून कोसळतो, शेताच्या धान्याचं तोंडचं पाणी पळवतो. यातूनही उरून पुरून बी अंग धरतं, अंकुरतं, नवा जन्म घेतं, पान पान वाढतं, पोसवतं, तरारून डोलायला लागतं, आपल्याच मस्तीत हलत डुलत राहतं, नव्या बाळशानं झुलायला लागतं आणि याच वेळी इतरांच्या नजरा त्याला डसतात, लगडतात, झोंबतात, नको त्याला पाय फुटतात, पंखांना बळ येतं, साऱ्यांच्या काळजात ही हिरवाई ठसठसत राहते. ही हिरवाई पोटऱ्यात येते, लोंब्या भरू लागतात, फळफळावळ पिकू येतं, भरल्या रानाची आवई सगळीकडे उठते. गहू, हरभरा, वारणा, वाटाणा, तूर, मसूर, ज्वारी, जोंधळा, ऊस, भुईमूग, वाळकं, कलिंगडं, रताळी, गाजरं असं मळ्यादळ्यात उभं असतं. भरल्या जित्राबाची स्वप्न खाण्यापिण्याचा पांग फेडायला सजत असतात. भोरड्यांच्या झुंडी सुटतात, पोपटाचे थवे कलकलत असतात, अंगणातले काऊ चिऊ वेळी अवेळी बांधवडीच्या झाडाझुडावर मुक्काम ठोकतात. कोली कुत्री रात्री अपरात्री दबा धरून असतात. चुकार जनावरांची दिवसा दुपारी ही गनिमी काव्यासाठी तयारी असते. खवल्या मांजराचे अन रान उंदराचे खेळ राजरोस नसले तरी चुका पाडणं चाललेलेच असतात. खोकडा माकडांचे चाळे त्यांच्या स्वभाव धर्माला धरूनच असतात. डुक्कर लांडग्यांचा छद्मीपणा धोक्याचा ठरतो. शेळ्या मेंढरांची माया तर जग जाहीरच असते. या सर्वांच्या लुटालुटीतून सुटलेल्या पिकावर टोळधाड तुटून पडते. कुठे चिकट्या रोग, तांबिरा एक एक हद्द संपवत असतात. किडे वळवळत असतात. नासणं कुजणं चालूच असतं. कित्येकदा सारा मोहोर जळून जातो. पावसाची गारपीट शेतकऱ्यांची सारी स्वप्न उद्ध्वस्त करून टाकते. उरलं सुरलं असेल त्यासाठी बांधवाटा वैरिणी बनतात. शेतातून गेलेल्या पायवाटा सारं चुरडून मुरडून टाकतात. या पायवाटा कधी जत्रा खेत्रांशी लगट करतात. मग किती झडावं, किती मोडावं, किती ओरबडलं जावं. बाजारवाटाही अशाच उठवळासारख्या इमान विकून मोकळ्या होतात. मग पोरं टोरं आपली म्हणून नयेत. बाया बापड्यांना अल्लाची गाय म्हणून नये. बाय माणसं तर फासं पारध्यासारखी. वाटचं वाटसरू, त्यांचा विश्वास कोणी धरावा. उगा सजागती कुठं भुईमुगाच्या जाळ्या उपडतील, तलपला खातील, ऊस मोडतील, चोयट्या टाकीत जातील, कुठं गाजरं खिशात घालतील, कलिंगडं वाळकाने उन्हानं सोकलेल्या जीवाला धीर देतील आणि विचारलं तर म्हणतील, 4 ढाळं घेतलं काय बिघडलं, खाता किराणाच हाय नव्हती हो, आमच्या बी रानात हाय गा, आम्ही बी शेतकरीच हाय, बिनजमिनीची नाही. तर अशी ही सारी परवड. बोलायचं कुणाला, आवरायचं तरी कसं. दिसत्या डोळ्याने अवघी उलगा उलग बघत राहायची. दिवस उगवतो तो असा दावा साधायला, अन रात्र तर वैऱ्याची. चोरा चिलटांची उरल्या सुरल्या पिशा हीच धन्याची धनदौलत. त्यावरच त्याची भिस्त, त्यातच निर्मळ समाधान. काढणी मोडणी तर लयलुटीचीच. मळलेल्या खळ्यावर कोणी उभा राहणार नाही तोच आळशी. गावातील 18 पगड माणसांचा नित्य राबता. बैत्या बलुत्यांची बलुत्यासाठी वर्दळ. 1000 प्रकारचं भिकार बलुतं. कुडबुडं आणि संबळ वाजवीत हक्कानं खळ्यावर उभं असतं. कुणी किती मागावं याला धरबंध नसतो. त्यांना पशा कुडच्यानं घातलेलं चालतच नसतं. भरल्या सुपाची आशा धरून हटून बसतात. मोलमजुरांचं काढणी मळणीचं दान द्यावं लागतंच. शिवाय वर खुशीचा मामला म्हणून गूळ द्यावं लागतं. तसेच कडब्याचा भारा, वाड्या वैरणीचं ओझं घेतलेलं असतं ते वेगळंच. आणि वर काढणी मोडणीला मदत केली हा उपकार दाखवून शेतकऱ्याला मिंध करून टाकलं जातं. बिचारा सगळ्यांच्या अशा मिंध्याच्या ओझ्याखाली दबून जातो. आमची 4 तुकडी, पण या चक्रातून पिसत जावंच लागतं आम्हाला.
खळं उलगल्यावरही भरलेला भुसा, कोंडा चाळायला भिकारणे हजर असतात. फोलकाठही ठेवलं जात नाही. शिवारात पडलं झडलेलं उंदीर नेतात. वर्षाच्या बेगमीची कोठी करून ठेवतात. तरीही खळ्यावरची रास भरताना शेतकऱ्यांचं काळीज आभाळा एवढं झालेलं असतं. आधी किड्यामुंगीसाठी, आषाढ भूताखेतासाठी दह्या भातांची शीतं खळ्याभोवती टाकतो. रास भरायला कोल्हे कोईचा मुहूर्त साधण्यासाठी वाट बघत बसतो. घरात कणग्या टोपली भरून ठेवली तरी वर्षाच्या चक्राला अनेक भोंग लागलेले असतात. कधी टोकं किडं दाण्यांचा भोंगिरा करून टाकतात, कधी अळ्यांची नगरी वसते. उंदीर घुशी दावा साधतात, पाखाड्याही फितूर होतात. भिकाऱ्यांचं रहाट गाडगं तर चालूच असतं. कधी हनुमान उड्या मारीत येतो, कडक लक्ष्मीचा फेरा अंगावर आसूड मारीत असतो. नंदी बैल, अस्वलवाला, दरवेशी, नागवाला, गारुडी, माकडवाला यांचे खेळ तर या कणग्यातल्या धान्यासाठीच असतात. दांगट, बहुरूपी, वासुदेव आणि जोगतिनी यांच्यासाठी पुढचं अंगण बहाल करून टाकलेलं असतं. घिसाडी, तांबट, कल्हीवाला आणि भोरीन यांना तर गावं अंधनच दिलेली असतात. कोल्हाटी, डोंबारी यांच्याबरोबर शेतकऱ्यालाही तारेवरची कसरत करावी लागते. गोड गळ्यानं ओव्या गाऊन दळलेल्या पिठाचं दान तरी आपलंच असेल असं सांगता येत नाही. राम प्रहरीच जंगमनी गोसावी यांचं अलख्ख निरंजन ऐकायला येतं. भल्या पहाटेच दान पावलं असं वासुदेवाचं पालुपद चालूच असतं. तांबडं फुटायला कुडबुड्या जोशी मंत्र घोष करीत अवतरत असतो आणि हे सारं मंगलवेळी दान देऊन प्रसन्न मनानं घरची लक्ष्मी अंगणातल्या तुळशीला पाणी घालत असते, पूजत असते. यातून आमच्या फाटक्या घरात काय उरावं? या आधीच लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढलेली असते आणि घरच्या धन्यानं अख्ख्या वर्षाच्या पोषणासाठी खांद्यावर औत घेतलेलं असतं. शिवाराची वाट धरलेली असते. अवघ्या महाभूतांसाठी पंचमहाभूतांच्या सेवेला चाललेला असतो तो. उनं दुनं त्याच्या गावीच नसतं. त्याच्या मनाचा गाभारा रिता तर कधीच नसतो. सांडल्या लवंडल्यासाठी त्याचा जीव कधीच पाकडत नसतो. आमची हालत बिकट असली तरी यातून आमचं घर गेलेलं असते. हे सारं जगणं इथल्या प्राणी मात्राला चिकटलेलं असतं. दादा जमिनीचं 2 तुकडं पिकवीत, पण त्यात घर 1-2 महिने चाले, बाकी सारा उन्हाळा. मग रोजगाराच्या मागं लागायचं. बामणा घरची लाकडं फोडायची, रोजंदारीवर जगायचं. आजी किंकाच्यात भांडी घासे. दादांनी तिच्यासाठी एका बोळकांडात राहायची सोय केली होती. तिथं वाकून जावं लागे. तीही ठार म्हातारी झाली होती. कमरेची पार कमान उरली होती. दादाचं आणि तिचं कधी पटत नसे. माणूस कसं तरी अंग दुमडून कलंडेल एवढीच ती जागा होती. आत एक मातीची काठफुटकी घागर होती. एक परळ, 2 टिंगाण्या होत्या. परळातच शिळं तुकडं चुंगरून ती खाई. टिंगाणीचा वापर पाणी पिण्यासाठी. फाटक्या चिंध्यांचं अंथरूण पांघरून त्या बोळकांडाला एक जुनेर तडकं होतं. फिरस्ती कुत्री त्यातनं शिरून खुशाल आत झोपत. जमीन कसली, नुसती भुईच. मरण येत नव्हतं म्हणून जगत होती एवढंच. दादांचं तिचं कधी पटत नसे. कारणही तसंच होतं. दादांना ती लहानपणी म्हणाली होती, पोटावारी दुसऱ्याच्या चाकरी राहा. दादांना ते पटलं नव्हतं. म्हणाले होते, म्या दुसऱ्याच्यात नाही चाकरी राहणार. दुसऱ्याचा रोजगार करून पोट भरीन, पण कुणाची ताबेदारी नको मला. त्या काळात दुसऱ्याच्यात घरगडी म्हणून वर्षानुवर्ष राबण्याची पद्धत होती. आम्ही 8 भावंड. थोरला बाबू, त्याच्या पाठीवर पाठ लावून आलेला आबा. नंतर दादू जन्मला, त्याच्या पाठचा निवृत्ती. मग बहीण वाट्याला आलेली चिंगा, तिची पाठ धरून आलेला मी. नामदेव असं माझं नाव. नंतर आनंदा आणि शेवटी चिमुकली अक्काताई. ही सर्वात धाकटी, शेंडेफळ. 6 भाऊ
2 बहिणींचा असा हा सारा पोरवडा. केव्हा जन्मलं हे आईला सांगताही यायचं नाही. कोण शिमग्याला जलांबलं, कोण पुसाच्या महिन्यात पोटाला आलं, कुणी आकाड जाऊ दिला नाही असं सांगत राही ती. मी कुठल्या तरी महाशिवरात्रीच्या आधी 8 दिवस जन्मास आलो एवढंच तिला माहिती. साल बिल तिला माहीत नसे. अंदाजानं ती आमचा जन्मकाळ सांगे. आणि हे सारं लक्षात ठेवायचं तरी कशाला असं तिचं म्हणणं होतं. त्या काळी जन्मतारीख साल फारसं लागतच नसे. शाळेला घालण्यापुरतं लागे, पण शाळा हा शब्दच आमच्या घराण्याशी लागू नव्हता. मग ही उठाठेव करायची तरी कशासाठी. शाळेचं म्हटलं तर म्हणे मास्तर लोक पोरांच्या जन्मतारखा एकच घालायचे, जूनमधल्या. तीही सरकारनं घालून दिलेली तारीख असे, तीही एकच, सर्वांचा एकाच दिवसाचा जन्म. आई माझ्या जन्मासंबंधी सांगत काही बोलून जायची. मी पोटात असताना आईला डोहाळे लागले होते. कोणत्याही स्त्रीला अशा अवस्थेत डोहाळे लागतातच. आईलाही प्रत्येक मुलाच्या वेळी डोहाळे लागले होते. कुणाच्या वेळी माती खाण्याचे, तर कुणाच्या वेळी दही भात खाण्याचे, कुणाच्या वेळी आंबट आवळे खाण्याचे. माझ्या वेळी कसले डोहाळे लागावेत? चक्क चुलीतली राख, चटणी आणि मीठ यांचं मिश्रण खाण्याचे. मग तर कवठे खावेसे वाटले. आमच्या गावात कवटाची 2 झाडे होती म्हणून बरे. आमच्या घरातून जुगाई टिकीला गेलं की आडाच्या पाण्याच्या वाटेवर खोलगट डगरणीलाच ती झाडं होती. तशी खूप उंच होती. त्या झाडांना तसा गावात बराच मान होता. कवटी पिकू लागली की बारकुली पोरं ती पाडण्यासाठी दगडं मारीत बसायची. तिथून जवळच पाण्याचा आड होता. गावातल्या बायकांची पाण्याला वर्दळ असायची. जनावरांना चेंडूच्या माळानं उसरलं की तिथूनच पाण्यावर जाण्याची वाट होती. पोरांचा धोंडा कधी बाई माणसाला लागे, तर कधी एखाद्या जनावराच्या माथुटीची शिस्त धरी. आईच्या डोहाळ्याचं तसंच झालं. आडाला पाण्यात जाता जाता तिनं घागर तिथं उतरली. 2-3 दगडं घेतली. कवटाच्या झाडाला धोंडलत बसली. कवटाचा देठ खूपच चिवट. कवट काही पडलं नाही. दगड धोंडे मारून तिचे हात थकले. जोरानं टिप्पिरा दिला, पण तो टिप्पिरा झाडाला न तटता सरळ पुढं जाऊन नाईकवाड्यातल्या म्हशीला लागला. म्हस तिरमिरली, इकडं तिकडं पळू लागली, आपल्या भोवतीच गरगर फिरू लागली. त्या म्हशीच्या नेमका डोळ्यावर तो दगड लागला होता. नाईकवाड्यातली म्हातारी रागावली. आई तिच्या हातापाया पडली. मुद्दाम मारला नाही अशी समजूत घातली. म्हैस एका डोळ्यानं आंधळी झाली. हे कळल्यावर मग दादांचा राग काय विचारावा. आपल्यामुळं बिचाऱ्या म्हशीचा डोळा गेला हे पाहून आई झुरणी लागली. सांज सकाळ त्या म्हशीचा आंधळा डोळा दिसू लागला. तिनं डोंगरावरच्या साताळीला साकडं घातलं. माझं पोरगं धड डोळ्यांचं होऊ दे, म्या तुला चांदीचं डोळं घालीन. मी जन्मल्यावर आईनं माझं डोळं धड आहेत का ते पाहिलं. तिनं पापण्यांना स्पर्श करून पाहिलं, डोळ्यांपुढून हात फिरवून पाहिलं, सुईणीकडनं खात्री करून घेतली मी धड डोळ्याचा आहे म्हटल्यावर मग आईनं सुटकेचा सुस्कारा सोडला. मगच माझी सारी उस्तपास्त केली. घरची गरिबी असली तरी दादा कधी डगमगले नाहीत. वरच्यानं म्हणजे देवानं जलम घातलाय म्हटल्यावर त्याच्या चाऱ्याचीही सोय त्यानं केलीच असेल की, असं म्हणत आणि या भरवशावर राबत राहत. वाडवडिलांपासून चालत आलेली जमीन होती. भाऊबंदात आडवे तिडवे तुकडे पाडून वाटून घेतली होती. आमच्या वाट्याला आलेले 5-6 तुकडे होते. गावापासून लांब नदीच्या काठी असला हा डुरा पिकला तर चांगला पिके, नाहीतर सगळा उन्हाळाच. पावसाळ्यात वारणा नदीच्या पुरात बुडून जाई. पिके कुजत. त्यातूनही पिकं तगली वाचली तर डोंगरावरून धावत येणारा शिवचा ओढा साऱ्या डुराभर डोंबी देई. सगळी पिकं धुवून नेई. उन्हाळ्यात नदी कोरडी पडे, पिके वाळून जात, हाती काही लागत नसे. चुलीची पंचायत. अशा बेभरवशाच्या डुऱ्यात दादा राबत, आई राबे. हाताखाली आलेली भांडं जमल तसं उरापोटी कामं करीत.
आमच्या वाट्याला आलेल्या डोऱ्यातील तुकड्यातून पावसाळ्यात मृगात धूळ वापेनं पेरलेले भात असे. पुराच्या तडाख्यातून क्वचितच वाचे. उन्हाळ्यात मका शाळू पेरला जाई. नदीच्या पाण्यानं दगा दिला नाही तर ही पिकं हातातोंडाला येत. फारसं पदरी पडेल असं नसायचं. मग दादा शिवारातली नडल्या अडल्यांची शेतं वाट्यानं नाहीतर खंडानं करीत. तिथं सारं घरदार राबे. वर्षाचा अख्खा उन्हाळा काढणं कठीण होई. डुकऱ्याच्या सुगीत दादा गाव सोडत. आष्ट्या वाळव्यांकडं डुकऱ्या करायला जात. आष्टा वाळवा या मुलखात डुकऱ्या शाळूचं पीक भरपूर. आमच्या गावची माणसं डुकऱ्या करायला तिकडं जात. दादाही जाई. महिना महिना तिथं रोजगार करीत. डुकऱ्यांच्या कापणी मळणीची कामं करीत. रात्रीची डुकऱ्यांची कणसं खुडायची. दिवसाची मळणी करायची. हातानंच तुकडा पाणी करीत. उपाशी पोटी कंबर बांधून काम करीत. 2-2 महिने दादा गावाला येत नसत. घर वाट पाहून काळजीत पडायचं. आमच्या गावची एक बाई तर इथल्या दारिद्र्याला विटून तिकडच्याच एका माणसाला भरून तिकडंच राहिली. नवरा पोरं बाळं सोडून धनवंताचा घरोबा करून जिनं जगू लागली ती. दादा मिळालेल्या मिळकतीच्या डुकऱ्यांची गटुळी घेऊन चालत निघायचे. 50-60 मैलांचं अंतर तोडायला एक रात्र एक दिवस लागायचा. दादाने आणलेल्या डुकऱ्यांच्या गटुळ्यातील डुकऱ्या कशा पांढऱ्या फेक असायच्या. घर ते चांदीसारखं दाणं बघून हरकून जाई. पण दादांना खुडणी कापणी करताना खुरप्यानं कापलेलं असे. आईला वाईट वाटे. हातापायाचे नार निघालेले, चेहरा उन्हानं रापलेला, जेवणा खाण्याची आबाळ झालेली. दादा शिनून गेल्यासारखे दिसायचे. दादा शिन घालवण्यासाठी आंघोळीसाठी तळ्यात जायचे. मनसोक्त डुंबायचे. हातपाय मोकळं व्हायचं. अंग सैल व्हायचं. मग सारा शिन गेलेले दादा कसे बरे वाटायचे. 1-2 महिनाभर भरून राहिलेलं घराचं उदासपण पुसून जायचं. आई डुकऱ्या दळी, भाकऱ्या घाली. त्या पांढऱ्या शुभ्र भाकऱ्याने भूक अधिकच वाढे. पण काही दिवस तरी काळ मिटे. आम्ही हरकून जात असू. असेच एकदा दादा डुकऱ्या करायला आष्ट्या वाळव्याकडे गेले होते. मला नुकतंच अंदुकसं कळू लागलं होतं. अवतीभोवतीच्या एकेका गोष्टीची ओळख होऊ लागली होती. भिरीभिरी नजरेनं सारं डोळ्यात साठवत होतो. लहान असताना आई मला मोठ्या पाटीत घाली. रानामाळात नाही. काम करताना पाटीवर सावलीसाठी फडक्याचा धडपा घाली आणि आपण शेतातलं काम करीत राही. त्या दिवशी आईनं मला खोपीत ठेवलं होतं. खोप उंबराच्या झाडाखाली होती. डोऱ्यातील हे उंबराचंही झाड खूप वर्षांचं आणि फांद्यांच्या फसाऱ्याचं होतं. त्यावर वानरांचे कळप आहेत. उंबरं खाता खाता शेताभातातल्या पिकांची नासाडीही करत. पोटं भरली की दंगामस्ती करीत उप असं मोठ्यानं करीत. त्या उपचा आवाज दूर दूर ऐकायला जाई. मी खोपीत बाळमुठी मिटवून झोपलेलो होतो. तेवढ्यात वानरांच्या उपचा आवाज आला. मी दचकलो. घाबरून डोळं उघडलं तर समोर काळ्या तोंडाचा उपल्या टकाटका बघत बसलेला. तो काळतोंड्या विचित्र उपल्या बघून मी किंचाळलो. हातपाय आपटू लागलो. त्या उपल्याला काय वाटलं कुणास ठाऊक. त्यानं माझ्या बकोट्याला धरलं आणि उंबराकडे पळू लागला. तसा मी मोठ्यानं ओरडलो. पिकात भांगलणाऱ्या आईच्या कानावर माझं किंचाळणं गेलं. ती घाबरून धावतच आली. बघते तर मला एका हाताला धरून झाडाकडे ओढीत नेत असला उपल्या दिसला. आई ओरडली. ठो 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 बोंब मारली तिनं. ओरडत म्हणाली, धावा धावा, पोराला नेलं, धावा धावा. भरल्या पिकाच्या रानात तिची हाक किनाटशी झाली होती. तेवढ्यात उपल्यानं मला झाडाच्या जमिनीजवळच्या फांदीच्या बेचक्यात नेलं. मी ओरडत होतो, रडत होतो. माझ्या इवल्याशा डोळ्यांना जमीन खोल खोल आहे असं वाटे. अवतीभोवतीच्या पिकाताटातून माणसं धावत आली. मी घाबरून रडत होतो. आई काळीज फाटल्यासारखी ओरडत होती. माणसाने हा भीतीदायक प्रकार पाहिला आणि ती कोड्यात पडली. उपल्याच्या अंगावर धावावं तर मुलाला तो झाडावर घेऊन जाईल, आगळी घडेल. पोराच्या जीवाला धोका. क्षणात एकाच्या डोक्यात विचार आला. त्यानं हातातली कणसं उंबराच्या झाडाजवळ फेकली. उपल्याच तो. त्यानं मला सोडलं. कणसं घेऊन झाडावर झेपावला.
मी बेचक्यात तसाच अडकलो होतो. माणसाने सुटकेचा निश्वास टाकला. आई धावत आली. तिनं मला चटकन उचललं. काळजाशी धरीत रडतच माझं पटापट मुक्का घेतलं. मी सुखरूप मिळालो याचाच आनंद तिच्या आसवातून दाटून आला होता. माणसं बऱ्याच वेळपर्यंत माझ्या भोवती होती. एक ना दोन अनेक गोष्टींची चर्चा करत होती. मी वाचलो या नजरेनं सारे समाधानानं पाहत होते. या चमत्कारी घटनेचा भर ओसरला आणि सारी माणसं आपापल्या वाटांनी पांगली. उपल्या काही न घडल्यासारखा झाडावर कणीस हादडीत होता. आई मात्र कितीतरी वेळ मला काळजाशी धरून डोळ्यांतून आसवं ढाळीत होती. तिच्या पोटात धस्स होत होतं. कितीतरी वेळ गप्प गप्प होती ती. दिवस परतला. सांज होता होताच आईनं मला घेऊन घराची वाट धरली. कडूस पडता पडता घराजवळ आली तर घराचं तडकं उघडच दिसलं. दादा आष्ट्या वाळव्यासनं अचानक आले होते. आई घरात आली. दादा दमून आले होते. तडक्याजवळच त्यांनी मिळगतीच्या डुकऱ्याचं गटूळ टाकलं होतं. डोईवरचा फाटका पटका तसाच काढून गुडघ्यावर ठेवला होता आणि गदुळ्याला पाठ लावून बसले होते. आईनं पाटी उतरली, बाजूला ठेवली, मला मांडीवर घेऊन दुःखित झाली. म्हणाली, कवा आलासा? आत्ताच, थोड्या वेळापूर्वी. मधीच आलू झालं. थोड्या काळजीच्या सुरात दादा बोलले. तरी पण सपान पडलं याक. कसलं? आपला डुऱ्यातला मका कुणी ती वरबडून नेला. वाईटच सपान. तर काय, पण खरं आहे जरा असं. म्हणजे मका नेला नाही, मग बाळाला पळिवलं. कुणी? उपल्यानं. कुठल्या? डुऱ्यात वारणांचा कळप आला होता, त्यातल्या उपल्यानं. तू कुठं गेली होतीस? दादा काळजीनं पण रागीट सुरात बोलले. आईनं सारं सारं सांगितलं. मला पोटाशी धरून हुंदका दिला. दादा उसासा टाकून म्हणाले, कवा कवा स्वप्न बी कशी जुळत्यात बघ की. का कुणास ठाऊक, पण माझ्या आधीची 5 भावंडं होती तरी त्यांच्यापेक्षा माझ्यावर दादा आईचं प्रेम होतं. त्या दिवसापासून आईला माझी जास्त काळजी वाटू लागली. भाताच्या सुगीत नाना प्रकारचं भिकार बलूत गावात गर्दी करायचं. कुडबुड्या जोशी, वासुदेव, कडकलक्ष्मी, नंदीबैलवाले, माकडवाले, अस्वलवाले, जादूवाले, मारुतीराया, काशी कापडी, डोंबारी, कारवानं, गोसावी, बैरागी, कानफाटे, मुंबईवाले यांनी सारा गाव गजबजून जाई. आम्हा मुलानं तर त्यांचं मोठं कुतूहल. एकदा कारवानांची पालं चेंडूच्या माळाला पडली होती. त्यातल्या कारवानी झगवाल्या बाया भात मागायला गावात शिरल्या. आमच्या दारात एक कारवानीन आली. मी उंबऱ्यात जाऊन बघू लागलो तर आई घरातून बिगी बिगी धावत आली आणि माझं बकुट धरून घरात घेऊन गेली. रागानं म्हणाली, याद राग पुन्हा त्या कारवानी पुढे गेलास तर. मी कावरा बावरा झालो. मला त्या अंधाऱ्या कोपऱ्यात बसवीत म्हणाली, हलायचं नाही इथनं. मी ओठ काढीत म्हटलं, का? त्या कारवानी बायका पळवून नेत्यात पोरासने. एकदा झालंय ते पुरं झालं. आईला सतत माझ्याविषयी भीती वाटत असे. मला कोणीतरी पळवून नेईल अशी चिंता तिला सारखी छेडत राही. जादूगार गावात गल्लीत आले तर आई मला बाहेर सोडित नसे. जादूवाले जादू करतात, ते मला मंत्र टाकून पळवून नेतील अशी तिची भावना. जादूवाले बांधतीन बायकावर मंत्र टाकतात, त्यांना घेऊन जातात, त्यांना मारतात, त्यांच्या डोक्याची कवटी काढून घेतात आणि जादूसाठी वापरतात अशी माणसात बोलवा होती. जादूवाले गावात आले की बांधतीनी घरात लपून राहत. जादूगारांच्या खेळातली कवट्या, हाडं, लिंबू असलं काही बाई गुलालात रंगवून पुंगी वाजवू लागले की भल्या भल्यांना भीती वाटे. आम्हा मुलांना तर ते अद्भुत भासे.
आईला भल्या पहाटे कुडबुडे वाजवीत येणारे पिंगळे जोशी आणि दान पावलं म्हणत येणारे वासुदेव यांच्याबद्दल मात्र आदर असे. मला भल्या पहाटे कुडबुड्याचा आवाज आला की कसं छान वाटे. तो पहाटेच्या शांत वेळी येणारा आवाज भान विसरून ऐकत राही. हवा हवासा वाटे. एकदा पिंगळ्या जोशी आमच्या दारात आला तर मला कोण आनंद झाला. आई दळता दळता उठली, सुपात धान्य घेतलं. कुडबुड्या जोशाला घालायला दारात गेली. मीही आईशी बिलगून त्या कुडबुड्याकडं आणि त्यानं उच्चारलेल्या मंत्रांकडं कुतूहलानं पाहत राहिलो. आईनं सूप त्याच्या झोळीत ओतलं. त्याचवेळी त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं. त्याला काय वाटलं कुणास ठाऊक. त्यानं माझ्याकडे पाहून हसरी मुद्रा केली आणि आईला म्हणाला, आई, तुमचा हा मुलगा खूप मोठा होईल, नाव कमविल, त्याची पिशवी दुसरी माणसं वागवतील. कुठलं आलंय बाबा, रोजंदारीचं काम मिळालं तरी बास झालं. गरीबासनी पोटभर तुकड्याची आशा. आई सभागती बोलून गेली. काय बी म्हणा आई, रोजगारी करणारी माणसं निराळी असतात, त्यातलं हे मालक नाहीत. कुडबुड्या जोशी भाकीत करून गेला. खरं खोटं काहीही असल, पण आईचं मन माझ्याविषयी थोडं पालवलं. मग तर माझी काळजी अधिकच वाटू लागली. त्यात माझ्या बाबतीत वेगळंच घडत होतं. अंधार परिचयाचा होता, अंगवळणी पडला होता. पण रात्री रॉकेलचा दिवा लावला की तो तांबूस उजेड माझ्या डोळ्याला तार चढवी. मला अगदी पायाजवळची वस्तूही खूप दूर असल्यासारखी वाटे. अगदी लांब अंतराळा इतका खोल असा अंधुक उजेडा पट्टा दिसे. त्याची भीती वाटे. मनावर दडपण येई, भयावह वाटे. त्या अंतराळाच्या खोलात पडेन असं वाटत राही. मग मोठ्यानं रडत राही. कितीतरी वेळा असं घडत राही. नेमकं काय होतंय ते सांगता येत नसे. काळीच तरकल्यासारखं होई. आईला भीती वाटे. माणसं भांबावून जात. त्यांना काही कळत नसे. कुठंतरी झपाटलो किंवा भुताटकीत सापडलो असेन असं साऱ्यांना वाटे. रॉकेटच्या काजळीत धरल्या दिव्याच्या तामसर उजेडातच हे घडे. त्यामुळे दिवे लागण ही वेळ चुटफुट लावून राही. हे असं घडत होतं ते वानरानं मला पळवल्यापासून. कसला तरी धसका बसला असावा. त्या फांदीच्या बेचक्यातून माझी नजर खालच्या जमिनीकडे गेली होती. त्याचवेळी नजरेत खोल खोलवर जणू रुतून बसला असावं. आईनं कुठून मंतरलेला ताईत आणला, कुठून गंडेदोरे आणले, कुठून आबीर बुक्का तर कुठून अंगारा आणला. पण त्याचा उपयोग झाला नाही. दहीभाताचा मुटका चवाट्यावर ठेवला, पण रडणं काही थांबलं नाही. त्यामुळं बाहेरगावी मला पाठवलं जात नसे. एकदा चुलत बहिणीचं लग्न होतं, लांब कोकणात. मी हट्टानं लग्नाला गेलो. आमच्या भावकीतल्या शिनजोडीच्या पोराने मला ओढूनच नेलं होतं. तिथं गेलो. नवरा नवरीच्या हळदी लागल्या आणि तिथल्या गॅस बत्त्यांचा प्रकाश पाहून मी मोठ्यानं रडत बसलो. सगळं लगीन घर भांबावलं. वऱ्हाडकरी घाबरले. साऱ्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला, पण माझं रडं काही थांबलं नाही. साऱ्यांची पाचावर धारण बसली. सगळ्या खोपड्या झोपड्यातली माणसं लगीन विसरून माझ्याच भोवती गोळा झाली. दुसऱ्या दिवशी टाकोटाक मला गावाकडं धाडलं. आईला हा अशानं असा झालेला प्रकार कळला. आई रागावली. दादा तर मारायला उठले. म्हणाले, लोकाच्या लग्नाचा खेळ करून आलास. मला एक वादाडा दिला. कानाखाली झिंजिन्या आल्या, डोळ्यापुढं चांदण्या नाचल्या. पण माझा काय दोष मला काही कळतच नव्हतं. आईनं मुंबईला असलेल्या अण्णाला कळवलं. अण्णा म्हणजे माझा थोरला भाऊ बाबू. त्याला सारे अण्णाच म्हणत. आबाला आबाच म्हणत असू. 3 नंबरच्या भावाला दादूला आप्पा म्हणायचे. निवृत्तीला तात्या आणि चिंगाला अक्का. आबा आप्पा तात्या यांना शेती भातीतलं कळत होतं. दादाने एक शेत खंडानं करायला घेतलं. पोरं करती झाल्यानं त्यांना कामाला जुंपलं. काहीतरी इकडचं तिकडचं करून अवतापाण्याला एक बैल घेतला. दुसऱ्याचा पैरा करून औत चाले. त्या बैलाचं नाव सावळ्या. गुणानं फार चांगला.
सगळ्यांचा त्याच्यावर जीव होता. अवताचा बारदांडा वाढल्यावर दादाने एक रेडा घेतला. त्याला नाऱ्या म्हणत. सावळ्या नाऱ्याच्या अवतात तिघे भाऊ गुंतून गेले. राहता राहिला अण्णा. अण्णानं आपला मार्ग शोधला. आमचा गाव काही उत्पन्नदारांचा नव्हता. कसं तरी वर्ष ढकलील असं शेतभात घरटी वाट्याला. खाणारी तोंड वाढली की चूल पेटण्याची पंचाईत. म्हणून कळत्या पोरांनी मुंबई गाठायची हा इथला रिवाज. मुंबईला जायचं, कामाट्याच्या चाळीत राहायचं, रात्री फुटपाथावर पथारी पसरायची, गिरणीत कामाला लागायचं. गावची आठवण काढीत गिरणीवाला म्हणून पोट भरायचं. 3-4 वर्षे गेली. थोडंफार जुळलं की मुंबईवाला म्हणून चांगली धडूतं घालून गावाला परतायचं. माणूस मुंबईला निघालं की घरदार रडत राही. सारा गाव कुणी वेशीपर्यंत घालवत जाई, कुणी शिवपावे तो पाठवत जाई. त्या काळी मुंबई लांब. गावापासून 50 कोस चालत जायचं. कराडला आगीनगाडी पकडायची, मुंबई गाठायची. परत 4-5 वर्षे येणं नाही. घर लांब, मुंबई कुठच्या कुठं. पगार झाला की गावी मनी ऑर्डर करायची. ती गावं ओलांडीत 2-3 महिन्यांनी घराच्या हातात पडायची. काजळी ढळत जाई. घराला उजेड बघायला मिळे. मग तालुक्याच्या गावासनं 8-15 दिवसांनी येणाऱ्या पोस्टमनची वाट पाहत राहणं चालू होई. आमच्या अण्णांनाही त्याच मुंबईची वाट धरली. दादांचा मुंबईला जाण्याविषयी विरोध होता. आपल्या मुलाने इथंच आपल्या गावपांढरीत राहावं, इथल्या शेताशिवारात कामधाम करावं, आपल्या डोळ्यासमोर आपली मुलं राहावीत असं त्यांना वाटे. इथंच शेतसरीत रोजगार करायला लाज कसली, भीती तरी कसली. पण अण्णानं दादांचं ऐकलं न ऐकलं केलं. माझ्या जन्माआधीच अण्णानं एका गावकरी मुंबईकराबरोबर मुंबई गाठली. 3-4 वर्ष गावाकडे फिरकलाच नव्हता तो. कसलं काम करून नशीब काढण्यासाठी धडपडत होता. मग कुणा मुंबईवाल्याकडनं कळलं की अण्णानं मुंबईत हलकंसं कापड दुकान काढलंय. घराला आनंद वाटला. तरी मुंबई परमुलूक, परकी माणसं म्हणून काळजी करीत. आईचा निरोप मिळाला आणि एक दिवस एक माणूस एकाएकी दारात उभा राहिला. उंचेला, सुरेख नाका डोळ्यांचा, धारदार नाकाचा, मायाळू नजरेचा, पांढरा फेटा, पांढरा शर्ट, पांढरं धोतर अशा पोशाखाचा. डोईवर पोत्यांचं ओझं घेतलेला एक गोरासा माणूस दारात आलेला पाहिला आणि मी भितरून घरात आईकडे पळालो. आईच्या मागं लपत, आईला पुढं ढकलत, कोण आलंय बघ असा बोटानं दाराकडे इशारा करीत आईला उंबऱ्याजवळ आणलं. आईनं अण्णाला पाहिलं. प्रथम तिला मुंबईवाल्या अण्णाची ओळख पटली नाही. अण्णाच ओझं खाली ठेवून म्हणाला, आई. आईच्या पायाला हात लावले, डोकं टेकलं. बाबू तू? आईनं चटकन अण्णाला ओळखलं, वर उठवलं, काळजाशी धरलं. अरे लेकरा म्हणून पटापट पापे घेतले, आलाबला घेतला. बऱ्याच दिवसांनी आलेल्या अण्णाला अचानक पाहून तिचं काळी सुप्पा एवढं झालं. कितीतरी वेळ आलाबला घेत होती. थोड्या वेळानं अण्णाचं लक्ष माझ्याकडे गेलं. त्यानं आईला विचारलं, हा ओळखलं नाहीस? तुझा भाऊ? होय म्हणत अण्णानं मला चटकन उचलून घेतलं, माझे पापे घेतले. मला पाहत अण्णा म्हणाला, छान आहे की ग. हरणासारखं डोळं आणि रेशमी गोंड्याचा हा घोंचा तरी किती छान दिसतोय बाळाला. दृष्ट काढीचा बाळाची. आणि नाव काय ठेवलंयस बाळाचं? नामदेव. वाह छान आहे. सारी त्याला लाडानं नमाज म्हणतात. म्हणणारच. मग मला त्यानं विचारलं, मी कोण सांग बघू? मी प्रथम पहिल्यानं गोंधळून गेलो. आईच म्हणाली, हा तुझा थोरला भाऊ अण्णा, मुंबईला तिकडे लांब असतोय. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात.
फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.